नमस्कार मित्रांनो, आधार कार्ड संबंधी एक महत्त्वाचं अपडेट आहे। आधार कार्ड ब्लॉक केले जात आहे। आता अनेकांचा प्रश्न असेल, कुणाच्या आधार कार्ड या ठिकाणी ब्लॉक केले जात आहे। त्याचबरोबर जे भारत सरकारची UIDAI ची वेबसाईट आहे त्यामार्फत जवळपास 1,17,00,000 जे आधार कार्डचे नंबर आहेत ते डिॲक्टिवेट करण्यात आलेले आहेत। यामागचं कारण काय आहे ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। त्याचबरोबर आणि हे डिॲक्टिवेट कशामुळे केले जात आहे ते पण आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। तर महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आधार कार्ड बाबत एक मोठी माहिती अपडेट समोर आलेली आहे। आधार कार्डचा गैरवापर केला जात असल्यामुळे UIDAI ने मोठी या ठिकाणी पावले उचललेली आहेत। 1.17 कोटी आधार कार्ड धारकांचे या ठिकाणी आधार नंबर जे आहे डिॲक्टिवेट केलेले आहेत। यामागचं कारण आपण समोर बघणारच आहोत। आधार कार्ड बाबत एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। आधार कार्ड हे सर्वसामान्य भारतीयांसाठी एक महत्त्वाचं दस्तावेज आहे आणि आधार कार्ड शिवाय कोणतेच या ठिकाणी महत्त्वाचे काम होत नाही। भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने म्हणजेच UIDAI ने आतापर्यंत 1,17,00,000 जे आधार कार्ड आहेत ते निष्क्रिय म्हणजे डिॲक्टिवेट केलेलं आहे। आता लक्षात ठेवा, ज्यांचा मृत्यू झालेला आहे अशा व्यक्तींचे या ठिकाणी आधार नंबर चालू असतो आणि तो गैरवापर त्या आधार नंबरचा गैरवापर होऊ नये यासाठी या ठिकाणी हे आधार नंबर जे आहे डिॲक्टिवेट केला जात आहे। आता अनेकांचा मृत्यू झालेला असेल तर तो आधार कार्ड जसाच तसा असतो। एखाद्या वेळेस तो आधार कार्ड हरवला, त्याच्यावर काही अनेक लोक जे आहेत गैरवापर करतात। त्यामुळे जे आहेत UIDAI ने एक उपक्रमाअंतर्गत 24 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नोंदणीकृत मृत्यूसाठी माय आधार पोर्टलवर कुटुंबातील सदस्यांच्या मृत्यूची तक्रारी नोंदवण्याचं एक नवीन फीचर सुरू केलेलं आहे। या सेवेद्वारे कुटुंबातील सदस्यांच्या मृत्यूबाबतची एखादी व्यक्ती पोर्टलवर येऊन UIDAI ला माहिती देऊ शकते। म्हणजेच एखाद्या कुटुंब आहे आणि त्या घरातील एखादं जे सदस्य आहेत ते जर मृत्युमुखी पडलेला असेल आणि त्यानंतर त्यांचं मृत्यू प्रमाणपत्र वगैरे तुम्ही त्या साईटवर अपलोड करून तो आधार नंबर जो आहे डिॲक्टिवेट करू शकता। UIDAI च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला कोठे जाण्याची आवश्यकता नाही, तुम्ही घरबसल्या हा जो आहे लाभ घेऊ शकता। कारण जर तुमच्या सदस्यातील जे आधार कार्ड आहे त्याचा गैरवापर कोणी करू नये त्यासाठी हे एक महत्त्वाचं पाऊल तुम्ही उचलणं गरजेचे आहे। UIDAI ने पुढे सांगितले की भारतीय रजिस्ट्रार जनरलला आधार नंबरशी जोडलेल्या मृत्यूंच्या नोंदींची शेअर करण्यास सांगितले आहे। त्याचबरोबर नागरी नोंदणी, त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे यामध्ये बघितलं तर 1.55 कोटी मृत्यूंचे नोंदी मिळालेले आहेत। योग्य पडताळणीपैकी या ठिकाणी नंतर 1,17,00,000 आधार नंबर या ठिकाणी निष्क्रिय केले आहेत। जवळपास 6.7 लाख मृत्यूंच्या नोंदींचे आधार कार्ड निष्क्रिय करण्याचे काम अद्याप सुरू आहे। जवळपास 1.5 कोटी जे आहे लोकांची जे आधार कार्डची नंबर जे आहेत ते निष्क्रिय केले जाणार आहेत। रिपोर्टिंग ऑफ डेट ऑफ फॅमिली मेंबर असा UIDAI च्या वेबसाईटवर तुम्हाला एक रकाना दिसेल या नावाचा आणि त्या अंतर्गत जे आहे तुम्ही त्या ठिकाणी माहिती नोंदवू शकता। सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आधार नंबर टाकायचे, डेट रजिस्ट्रेशन नंबर टाकायचे आणि दुसऱ्या डिटेलची माहिती द्यायची आहे आणि त्यानंतर प्रथम पडताळणी केली जाईल आणि त्यानंतर तुमचा आधार नंबर डिलीट केला जाईल। तर याचबरोबर या कामांसाठी UIDAI ने राज्य सरकारची मदत घेतलेली आहे। पायलट प्रोजेक्ट म्हणून 100 वर्षापेक्षा जास्त वयांच्या आधार कार्ड संबंधीची माहिती राज्य सरकारने शेअर केली जात आहे, जेणेकरून जे जिवंत असतील त्यांच्या ठिकाणी जे त्यांचा शोध जर लागलेला नसेल तर असे सुद्धा कार्ड या ठिकाणी निष्क्रिय केले जात आहे। पडताळणी अहवाल मिळाल्यानंतर आधार कार्ड या ठिकाणी निष्क्रिय केले जात आहे।